नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे कथा सरिता यामध्ये श्यामची आई। मागील भागात आपण ऐकत होता श्यामने आपल्या मित्रांबरोबर कुठल्या आणि कशा प्रकारे गप्पा केल्यात आणि आता ऐकूयात श्याम आपल्या आईबद्दल आपल्या मित्रांना कोणकोणत्या गोष्टी सांगतो। तर चला मग ऐकूयात। रात्र पहिली म्हणजेच सावित्री व्रत। आश्रमातील प्रार्थना झाली। सारे सोबती सभोवती मंडलकार बसले होते। श्यामच्या मुखचंद्राकडे त्यांचे डोळे लागले होते। तो भ्रातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य। वाळवंटातील झरा अधिकच सुंदर आणि पवित्र वाटतो। अंधारात एक किरणही आशा देते। सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे, अशा काळात असे प्रेमळ संग म्हणजे परम आशा होय। त्या भ्रातृसंगातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडेल। तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साजीव, जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत आणि पवित्र झरा होय। गावात सर्वत्र शांतता होती। आकाशात शांतता होती। काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता। वारा मात्र स्वस्थ नव्हता। तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता। आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता। श्यामने सुरुवात केली। माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते। माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती। माझ्या आईचे माहेर गावातच होते। माझ्या आईचे वडील फार कर्मठ आणि धर्मनिष्ठ होते। माझी आई सर्व भावंडात मोठी होती। माझ्या आईवर तिच्या आईबाबांचे फार प्रेम होते। माझ्या आईला माहेरी कुणी आवडी म्हणत, तर कुणी बयो म्हणत। आवडी खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे। बयो खरंच ती जगातील बयो होती, म्हणजेच आई होती। माहेरची गडी माणसे कानपिणी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू। ती हाक मारण्यात आलेला जिव्हाळा हृदयाला कळे। माझ्या आईला 2 भाऊ आणि 1 बहीण होती। माझ्या आईची आई अत्यंत नियमित आणि दक्ष होती। तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत। माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते। सासर श्रीमंत होते। सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात, निदान ते तरी स्वतःला तसे समजत। श्याम म्हणाला, आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते। पोत, पेट्या, सरीवाक्की, गोडतोंडे सारे काही होते। भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती। सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते। सासरी ती लहानाची मोठी झाली होती। कशाला तोटा नव्हता। चांगले लिहायला, चांगले खायला होते। एकत्र घरात कामही भरपूर असे। उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही, उलट 4 धंदे करण्यात धन्यता आणि आनंद मानतो। मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षाचे झाले नाहीत, तो सारी जबाबदारी पडली होती, कारण आजोबा थकले होते। वडील सारा कारोबार पाहू लागले। देव घेऊ तेच पाहत। आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत आणि लोक त्यांना भाऊराव असे म्हणत। आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित। भिकाने प्रश्न विचारला, खोत म्हणजे काय? श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावाचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल। त्याला काही मिळत नाही का? रामने विचारले। हो, मिळते तर। सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताचा फायदा असतो। खोत गावातील पिकाची अभावी करतो, पिकाचा अंदाज करतो। याला पीक धरणे असे म्हणतात। एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात। लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते आणि मग जप्ती प्रकरणे होतात। ठरल्या वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजे। भिका म्हणाला, आमच्या वराड नागपूरकडे
मालगुजार म्हणतात तसाच प्रकार दिसतो. गोविंदा उत्कंठेने म्हणाला, पुरे आता तुमचे. श्याम, तुम्ही पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावाचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धोधो पाणी वाहत होते. दाण बांधून दुरून पाणी आणले जात होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते. निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती. कापे, बरके, अर्धकापे. तुम्ही कोकणात याल ना, तेव्हा हे सारे प्रकार मी तुम्हाला दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत. परंतु गड्यांनो, ते आमचे भाग्य नसून आमचे पाप होते. पाप क्षणभर हसते आणि कायमचे रडवत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते, परंतु कायमचे धुळीत मिळविते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत आणि स्थिर सदैव तडपत राहतात. खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे. बोलावले तर ते गेलेच पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हायचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या लावाव्यात, कणगरे, करिंदे, रताळी लावावी, भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावे. परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याला राबवून रात्रदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यावर लोळावे यासारखा अक्षम अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्याची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अश्रूची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य आणि अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोडतोंडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचेच होते. तो माझ्या आईला जागे करणार होता. माझे वडील स्वभावाने दृष्ट होते अशातला भाग नाही, परंतु पूर्वजाची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकारांचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे की कुंभट माजले. कुंब्याला कुंभट म्हणायचे आणि महाराला महारड्या म्हणायचे, अशी ही पद्धत ठरलेली. असे म्हणताना आपणच माजलो आहोत हे ह्यांच्या लक्षातही येत नसे. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खुदपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात आणि अनेकांची मने दुखविली जात. पूर्वजांची ही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल, जे लावाल तेच फोफावेल, फळेल. एकदा काय झाले, ती अमावस्येची रात्र. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे, असलं काही घरातील मंडळींनी त्यांना सांगितले. परंतु भाऊ म्हणाले, कसली अवस नि कसला शनिवार? जे व्हायचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. 3 सांजा झाल्या आणि ते घरी परत जाण्यास निघाले. घरोबाच्या एका म्हातारबाईने सांगितले, भाऊदा, 3 सांजा म्हणजे दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका. त्यातून अवसेची काळ रात्र, बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल, म्हणून येथेच वस्तीला राहा. कोंबड्याला उठून थंड वेळेस जा. भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट. झाली रात्र म्हणून काय झाले? मी झपाझप जाईन. दूध काढता तू घरी पोहोचेन.